गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात ग्लोबल मार्केट्सपासून. मित्रांनो, US मार्केट आता कन्सॉलिडेशन झोनमध्ये आलेलं आहे आणि ही काही फार वाईट गोष्ट आहे अशातला बिलकुल प्रकार नाही आहे. ग्लोबल क्यूज जर पाहिले तर सगळे ठीकठाक आहेत. US मार्केट रेडमध्ये क्लोज आहे, परंतु बाकीचे एशियन मार्केट्स वगैरे सगळे ग्रीनमध्ये क्लोज आहेत. त्याची काही काळजी करण्यासारखी काही गोष्ट नाही. परंतु कालच्या बाबतीमध्ये एक असं झालं की गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत होतं की 100 पॉईंट गॅप अप होईल, परंतु जोपर्यंत मार्केट ओपन व्हायला गेलं तोपर्यंत तो पूर्णपणे प्रीमियम इरोड झाला आणि मार्केट फक्त 18 ते 20 पॉईंट गॅप अप ओपन झालं आणि तेही दरवेळेसप्रमाणे सस्टेन झालेलं नाही आणि मार्केट खूप फ्री फॉल झालं. परंतु एक गोष्ट जाणून घेण्यासारखी ती म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशन आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन दोघंही काल नेट बायर्स होते. दोघांनी बाईंग केलं आहे. FIIने साधारण 150 कोटीचं बाईंग केलं आहे आणि फॉरेन डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनने साधारण 1700 कोटींचं बाईंग केलं आहे. मग एवढं असतानाही दोघे जे काही मोठे प्लेयर आहेत ते बायर्स असताना मार्केट फॉल कसं काय झालं? तर याच्यामध्ये तिसरा प्लेयर तो म्हणजे रिटेलर. म्हणजे रिटेलरमुळे काल मार्केट फॉल झालं असं आपण म्हणू शकतो. आता जर रिटेलरला ट्रॅप करायचा जर प्लॅन असेल किंवा मग स्वस्तामध्ये शेअर्स घेऊन जर काही वेगळा प्लॅन करायचा जर असेल तर आज मार्केटला एनी हाऊ रिकवर व्हावं लागेल जर FII आणि DII दोघं जर नेट बायर आज पुन्हा झाले तर. हे लक्षात असू द्या. नाहीतर टेक्निकली जर पाहिलं तर मार्केट आता बेरिश आहे, हे लक्षात असू द्या. जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आता निफ्टी जे आहे तर ते ट्रेंडलाईनच्या सपोर्ट झोनवरती आहे आणि बँक निफ्टी जर पाहिलं तर ते 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजला टच करते. सगळ्यात पहिल्यांदा त्याने टच केलं होतं जेव्हा HDFC बँकचा रिझल्ट आला तेव्हा आणि त्यानंतर आता पुन्हा. आता इथनं जर सपोर्ट घेतला तर ठीक, नाहीतर याच्या खाली जर मार्केट गेलं तर मग मात्र मार्केटमध्ये चांगल्यापैकी फॉल येऊ शकतो, मार्केट चांगल्यापैकी बेरिश होऊ शकतं, हे लक्षात असू द्या. आता काल जे इव्हेंट्स होते तर त्याच्याबद्दल बोलू. काल बिहारमध्ये जे सत्तापालट झालं त्याच्यामध्ये BJPला आता सत्ता मिळालेली आहे, त्यामुळे तोही मार्केटच्या फेवरमध्ये क्यू आहे. आणि बाकीच्या गोष्टी जर आपण म्हणाल तर गिफ्ट निफ्टी आज इंडिकेट करते की साधारण 50 पॉईंट मार्केट गॅप अप ओपन होईल, विच इज ऑलमोस्ट फ्लॅट आपण पकडू शकतो. आता पुढे काय होऊ शकतं? तर मित्रांनो, थोडंसं सेफ राहून ट्रेड करा. याचं कारण असं की मार्केट टेक्निकली शॉर्ट टर्ममध्ये बेरिश आहे. जे काही सगळे कॅन्डल्स दाखवत आहेत तर त्याप्रमाणे सगळे बेरिशच आहेत. आणि जर आपण आता ओपन इंटरेस्ट पाहिला तर ओपन इंटरेस्ट 21,700 ते 21,800 या दरम्यान खूप जास्त कॉल रेटिंग झाले. म्हणजेच 21,700 ते 21,800 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन बनला आहे की जिथं मार्केटनं बऱ्याच वेळा 3 ते 4 वेळा जाण्याचा प्रयत्न केला आणि मार्केट तिथं सेल ऑफ आल्यामुळे खाली आलेलं होतं. आता जर आपण डाऊन साईडला पाहिलं तर 21,000वरती सगळ्यात जास्त पुट रायटिंग आहे. म्हणजे साधारण या आठवड्यामध्ये 21,000 ते 21,800 या दरम्यान मार्केट क्लोज होऊ शकतं. आता पाहायला लागेल की काय इव्हेंट आहेत. तर काल रात्री आफ्टर मार्केट जे CPI इन्फ्लेशन जे असतं आपलं कन्झ्युमर प्राईस इंडेक्स इंडियाचा, तर त्याचा डेटा आलेला आहे. तो डेटासुद्धा पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे तीही गोष्ट आपल्या जमेची बाजू आहे. परंतु मार्केट मे बी आजच्या डेटासाठी थांबलं असेल, कारण आज USचा इन्फ्लेशन डेटा येणार आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं आहे हे पाहणं जास्त गरजेचं आहे. आय होप तो डेटा जर चांगला आला तर मार्केट पुन्हा इमिजिएट रिकवर होईल. अदरवाईज मार्केट जे टेक्निकली बेरिश आहे तर ते अजून बेरिश होण्याचे चान्सेस आहेत. आता आज FII आणि DII हे काय करतायत याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे. तर मग चला सेफ ट्रेड करा आणि आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन नक्कीच ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.